त्यांच्याशी बोलणार का त्यात सगळे शहराचे भी पदाधिकारी आहेत? ऑब्जर्वर जी को मैंडेट है वो अकेले बैठेंगे और अकेले बैठ के सबसे बात करेंगे और एक एक को जिसको मिलना है वो अकेले में उनको मिल सकता है, एक अकेले बैठ के वो उनसे बात करेंगे। तो कॉन्फिडेंशियली किसी को बात करनी ऑब्जर्वर से तो अकेले में वो बात कर सकते हैं। दुसरं हे विधानसभा आहे नाव येणार विधानसभा नाही आहे, विधानसभा नाही। आता पुण्यात 8 येतं, पुण्याच्या 8 नंतर संघात येते ना? हो, आम्ही प्लॅन करून एक 2-2 अडीच तासाचा प्लॅन समजा त्यात 1 तासात मेळावा झाला किंवा 1 तासात ग्रुप मध्ये भेटले सगळे आणि राहिलेला 1 तास 1 टू 1 भेटायचं असं ते करते। आणि उन्होंने अभी बैठ के कहा है कि मुझे और 4 दिन देने पड़े तो मैं दूंगा, लेकिन हर एक की सुनवाई में करके ही जाऊंगा। ऐसे नहीं होगा कि किसी ने सुना नहीं, ऐसा नहीं करके उन्होंने कहा। आता हे जे ऐकून घेणार त्याच्यानंतर हे शिफारस करणार। हाँ, हे शिफारस आहे। आता जे काही पदाधिकारी आहेत, अध्यक्ष आहेत, जिल्हा अध्यक्ष आहेत, जिल्हा समितीचे अध्यक्ष सगळे फेररचना होणार आहे। त्यांचं स्टेटस काय आता? ते गेले पदावर नहीं गेले हुए नहीं, ये कंटिन्यू है। जोपर्यंत जब तक एआईसीसी को रिपोर्ट नहीं जाता और उसके ऊपर निर्णय नहीं होता तब तक एग्जिस्टिंग सब लोग कंटिन्यू रहेंगे। मुझे नहीं थे, मैं बोला था अध्यक्ष काँग्रेसमध्ये असं होतं त्याची काय तुम्ही कशी आहे? जरा चुकीची माहिती आहे। तुम्ही मागच्या वेळी देखील बघितलं असेल, मी पहाटे 1 वाजेपर्यंत इथं बसलो होतो। सगळ्यांना वंटून भेटणार आहे, त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नाही। आणि हे प्रेसला यायच्या आधी या पुढच्या 10 दिवसाचा प्रोग्राम काय असेल उसका हमने ऑलरेडी प्लान बनाया हुआ है। ऑब्जर्वर की तरफ से मैं आपको शब्द देता हूँ कि वो अकेले में मिलेंगे, किसी को भी मिलने की कोई दिक्कत नहीं आएगी, वो खुद आके हमको मिल सकते हैं। मैं भी नहीं बैठूंगा। आजपर्यंतचा अनुभव असा आहे की आता मागचं बदलायचं पण पुढे आहे, मागचं बदलायचं पण पुढे चांगलं करावं लागेल ना। आजपर्यंत असा अनुभव आहे कार्यकर्त्यांचा की इथे ठरतं सगळं होतं, निर्णय वेगळा नहीं, नगराले साहब ने जैसे आपको कहा कि ये अभियान अलग है, ये ऑब्जर्वर जो बताएंगे उसके ऊपर ही निर्णय होगा, उसमें कोई बदल हो नहीं सकता। इसीलिए हर एक जिले को एक ऑब्जर्वर भेजा होगा, नहीं तो फिर प्रोसेस पहले चल रही थी वैसे भी चल सकती थी, लेकिन पार्टी ने डिसीजन लिया कि आपको अलग तरीके से इसको आगे लेके जाना है, इसलिए तो उन्होंने भेजा है। तो आप निश्चिंत रहिए। हाँ, वही मैंने बोला, निश्चिंत रहिए कि वो करेंगे और वो एक्सपीरियंस्ड है, उनका 4 स्टेट है यार, मतलब वो 4 स्टेट करके अभी अपने यहाँ आए हैं, तो उनको एक्सपीरियंस है और उन्होंने जो रिपोर्ट दी है उसके ऊपर ही निर्णय है। ये प्रदेशला रिपोर्ट करणार का? प्रदेश आणि एसएस दोन्ही। आता याच्यामध्ये बदल हा प्रदेश अध्यक्ष असणार का ब्लॉक अध्यक्ष? तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे, काँग्रेस ही राष्ट्रीय पक्ष आहे। शेवटी या सगळ्यांबरोबर प्रदेश चर्चा करून एआयसीसीची एक प्रोसेस आहे आमची या सगळ्या गोष्टींमध्ये। असं नाही की आता इंटरव्ह्यू दिला त्यानंतर त्याच्यावर चर्चा आहे। मग अशा पहिल्यांदा भाषणात सांगितलं की रिप्रेझेंटेशन ऑफ डिफरंट, म्हणजे ओबीसीचे रिप्रेझेंटेशन, महिलांचे रिप्रेझेंटेशन, हे सगळं अनालिसिस होईल ना, तुम्ही निश्चित राहा, व्यवस्थित होणार। काय पुण्यामध्ये वेगवेगळे काँग्रेसमध्ये गट आहे, ठराविक गटाचाच फक्त चर्चा केली जाते, बाकीच्या गटांमध्ये चर्चा जाते। आजचा सगळ्यांना निरोप दिलेला आहे पेपरमध्ये। आता तुमच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये देखील असं की निरोपाची गरज नाही, ज्याचं पक्षावर प्रेम आहे, पक्षाबरोबर अलाइन आहे त्यांनी यावंच लागेल। आणि ऑलरेडी हा ऑफिशियल प्रोग्राम आहे, हे घरचं लग्न नाही आहे, त्यामुळे सगळ्यांनी यावंच लागेल आणि आपली भूमिका मांडावीच लागेल की इथं येऊन व्यासपीठावर कोणाला निरोप मिळाला नाही असा विषय नाही। ज्याला माहिती आहे आपण प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे आमच्या दोन्हीचं, त्यामुळे यावंच लागेल सगळ्यांनी। असं काय वैयक्तिक निवड द्यायची आवश्यकता शहराध्यक्षाचा प्रस्ताव आहे असं काय आहे का? नाही तर ते या रिपोर्टवर ठरेल, सर हा रिपोर्ट झाल्यावर ठरेल। पोलीस पक्षाला आलेले प्रश्न दिसत नाही। नाही आता ते येतील ना थोड्या वेळाने। सर बारामती उमेदवारी अर्ज आपण भरला, पण तो
मागे घेणार आहोत का? कारण की भाजपकडनं सुद्धा मध्यस्थी करण्यात येते, तुम्हाला देखील अनेक पक्षांकडून विनंती करण्यात येते. काही स्टँड आपण घेतलं का? मला वाटतं आज त्याच्यावर चर्चा करायला तो प्रदेश पातळीवरचा विषय आहे की त्याच्यावर आपण संयुक्त करणार. मला वाटतं याच्यावर बरेच प्रदेश अध्यक्ष आमचे बोललेले आहेत. पूर्वी पोटनिवडणुका झाल्या त्यावेळी भाजपनं कुठे उमेदवार उभे केले हे सगळ्या महाराष्ट्रानं बघितले. त्यामुळे भाजपनं मध्यस्थी करावी आणि काँग्रेसनं निर्णय घ्यावा असं काही मला वाटत नाही यातलं काही विषय. नाही नाही, मी म्हणून अशी पहिला जे स्टेटमेंट केलं की प्रदेश काँग्रेस याच्याबद्दल बोलणं संयुक्तिक आहे. कारण की तुम्ही बावनकुळे साहेब बोललेत का हे मला काही माहिती नाही. आम्ही उगाच त्याच्यावर बोलणं संयुक्तिक ठरवणार. महाराष्ट्रात एक स्टँड घेतात पण दिल्ली त्या प्रकरणामध्ये कॉम्प्रोमाइज होते. आता जे बारामतीचा विषय निघतोय तो दिल्लीत चर्चा करू आणि महाराष्ट्रात आम्ही नाही, कॉन्ट्राडिक्शन नाही. शेवटी काँग्रेस ही नॅशनल पार्टी आहे. एखादा निर्णय एआयसीसी घेते त्यावेळी एमपीसीसी ला विश्वासात घेऊनच घेते. राज्यसभेची जागा देताना सुद्धा हर्षवर्धन संकट सेनाची चर्चा होऊन आम्हाला मंडळाची चर्चा होऊन जागा आपण सोडायचा निर्णय त्यावेळी घेतला. त्यामुळे कुठे एआयसीसी आणि एमपीसीसी मध्ये दुरावा आहे किंवा वेगळा आहे असं काही नाही. शेवटी दोन्ही एकत्रितपणेचा निर्णय घेतात आणि म्हणून जे काही निर्णय होतात ते एकत्रितपणे एकामेकाला विचारूनच या ठिकाणी होतो. शेवटी हे सगळे निर्णय घेत असताना प्रदेश पातळीवरच हे निर्णय या ठिकाणी होत असतात. त्यामुळे मला वाटते त्याला वेगळे भांडे फोडण्याचा अर्थ असं वाटतं. आता जळगावमध्ये लाईन लागल्या धान्य खरेदीसाठी. कुंभमेळाव्यामध्ये माणसानं सांगितलं 500 कोटीची कामं मला मिळाले, मी एवढी कामं देणार. त्याच्यावर पण चर्चा थोडी व्हायला पाहिजे असं मला वाटते. अतिवृष्टी झाल्या त्याची नुकसान भरपाई अजून सरकार त्या ठिकाणी द्यायला तयार नाही. हे देखील मुद्दे तेवढेच महत्वाचे आहेत असं मला वाटतं. पवार साहेबांनी सुप्रियाताईंनी त्यांना उत्तर दिले. पक्षानं ऑफिशियल हँडलवर त्याचं उत्तर दिले. त्याचा खुलासा केलेला आहे प्रदेश काँग्रेसला. काँग्रेस पक्ष किती मोठा आहे, किती परंपरा आहे, काही निघून त्याचा खुलासा केलेला आहे. त्यामुळं तुम्ही बोलले तरी आमची भूमिका क्लिअर आहे. काँग्रेस पक्ष किती मोठा आहे किंवा ते काँग्रेस पक्षातूनच पुढे आलेले आहे हे सगळ्यांना आता कळालेलं पाहिजे. गेले 2-3 दिवस प्रसारमाध्यमावर ते चालूच आहे किंवा काँग्रेसमुळं तुम्ही किती मोठे झालात हे लोकांनी सांगितलेलं आहे त्यांना. शेवटी सुरुवात कुठेतरी केल्यावर पुढं कल्पना चालणं हे होत नाही. तरी देखील अजून तुम्ही जसं म्हणताय की काही गोष्टी घडताय त्यामुळे वेट अँड वॉच. तुम्ही ठामपणे सांगाल का मागे घेणार की नाही? मी प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतात त्यामध्ये मी बोललोच नाही. पहिलं वाक्य माझं होतं की मी बोललोच नाही. धन्यवाद. अजून निवडणूक सुरू होते सगळे जाते. निवडणूक सुरू झाल्यावर सगळेजण जाते. शेवटी ज्यावेळी निर्णय होतो फॉर्म भरायचा संध्याकाळी डिक्लेअर झाल्यावर दुसऱ्या दिवशी जेवढे उपस्थित होते तेवढे ताबडतोब फॉर्म भरायला गेले. शेवटचा दिवस होता. समर्जित कारखान्यांनी परत भाजपात प्रवेश केला आणि त्यांचं म्हणणं आहे की मूळ पक्षात त्यांनी प्रवेश केला. भाजपची गाडी एवढी भरलेली आहे, मग खिडकीला लोक लागले, कोणाचं काय होणार आहे कारण की आता काय चाललंय भाजपमध्ये 70 सीट विधानसभेला वाटणार आहे. 500 जणांना आश्वासनं मिळणार आहे की या 70 मध्ये तुम्हाला सुद्धा आम्ही तिकीट देतो. तशी अवस्था आहे. डिलिमिटेशनची स्वप्न येणाऱ्या प्रत्येकाला डिलिमिटेशनची स्वप्न त्या ठिकाणी दाखवली जात आहेत. बाकी काही नाही. सगळ्यांना निवडणुका लागले
माहिती मिळेल की कुणाला कुणाचं सुख पूर्ण व्हायला मिळेल कुणाचं आमची रिकामी नाही सामान्य माणसं आमच्याकडून आहे ते दबावातून गेलेले सगळे कुठल्या वैचारिक दृष्ट्या जात आहेत ते लोक आणि अडचणीमुळे जात आहेत तेव्हा दबावामुळे त्या ठिकाणी जात आहेत मनापासून जात आहेत काय खासगीत तुम्ही भाजपच्या लोकांना विचारा आज मूळ भाजपच्या लोकांची अवस्था काय आहे भाजपमध्ये त्याचा विचार करा मंत्रिमंडळाची यादी बघितली तर लक्षात येईल की मूळ भाजपची किती मंत्रिमंडळ त्या ठिकाणी आहे आणि हा जो काय फुगा आहे फक्त लोकसभा एकदा देशामध्ये सत्तास्थापित झालं की किती लोक भाजपमध्ये राहतील हे आपल्याला दिसून येईल नाही आम्ही काँग्रेस पक्षाला देखील डिलिमिटेशनची आता कमिटी ऑलरेडी केंद्र स्तरावर झाली आहे आम्ही देखील पक्ष म्हणून त्या भूमिका घेणार की ज्यावेळी निभावणी घेईल त्यावेळी ते व्यवस्थित नियमाप्रमाणे होईल का याच्यावर पक्ष म्हणून आमचं लक्ष असणारच देश पातळीवर कारण की डिलिमिटेशन लोकसभा विधानसभा सगळ्यासाठी असणार आमचं देश पातळीवर या गोष्टीवर आमची देखील कमिटी होईल आम्ही देखील त्यामध्ये लक्ष देऊ मला वाटतं मूळ लक्ष त्यांचं नाही आता ते आता हल्ली प्रोसेसमध्ये गेले ते तुम्हाला माहिती आज समजा आज हायकोर्टमध्ये गोकुळच्या निवडणुकीचा निकाल आहे त्याच्यावर कळेल की निवडणूक आता होणार पुढे होणार कारण की राज्यामध्ये 2,30,000 कोऑपरेटिव्ह संस्था हाऊसिंग सोसायटी पतसंस्था विकास सेवा संस्था दूध संस्था अशा 2,30,000 संस्था आहेत दुर्दैवानं महाराष्ट्र शासनानं अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एक कायदा केला की मुदत संपली की पूर्वी आहे ती बॉडी कंटिन्यू राहायची हाऊसिंग सोसायटी पुढची निवडणूक लागेल परंतु आता प्रशासक नेमायचा नवीन कायदा हा शेवटच्या दिवशी घाई गडबडीने केलेला अजून राज्यपालांची सही पाहिजे त्यामुळे कदाचित तो गोष्टीसाठी असेल असं मला वाटायला लागलं कारण की गडबडीने केला होता त्यामुळे पूर्वी काय नियम होता की एखादी बॉडीची मुदत संपली तर तीच बॉडी कंटिन्यू व्हायची त्यामुळे आज हायकोर्टात आमची याचिका आहे की निवडणुका वेळेवर घ्याव्या तो काय धन्यवाद नाही ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष त्यांचा प्रोग्राम 4 वाजता आहे 4 वाजता येणार कारण की त्यांचं शेड्यूल वेगळं आहे शहराचं शेड्यूल वेगळं जरा पॉझिटिव्ह राहा की आम्ही एवढं धडपड करावं लागलोय आणि विरोधी पक्ष राहायला पाहिजे का मग आम्ही आहे ना तुम्ही असं जरा आम्हाला बळ द्या सगळे या अभियानात